कशी आहेस ग बाई तू? काय केलं हे तर मी विचारणारच नाही. काही शिकवतायत अरे अरे काही शिकवतायत. काय विचारायचंय माझ्या बायकोला काय केलं? मला माझ्या बायकोचा दिनक्रम तोंड पाठ आहे. तोंडात कागद घातला तर 100 झेरॉक्स काढून एवढं पाठांतर आहे माझं. नाटक म्हणलं की आपल्या डोळ्यांसमोर येतात रंगमंचावरचे कलाकार, त्यांचा अभिनय, संवाद आणि प्रेक्षकांच्या मनात घर करणाऱ्या त्यांच्याच खास जोड्या. मराठी रंगभूमीवर अशा अनेक जोड्यांनी प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावला आहे. सर्वात आधी नाव घ्यावं लागेल संकर्षण आणि अमृता. दोघांची केमिस्ट्री, अभिनयातील सहजता आणि रंगमंचावरची एनर्जी प्रेक्षकांना खिळून ठेवते. त्यांची जोडी म्हणजे नाटकप्रेमींसाठी एक खास आकर्षण. त्यानंतर येते एक अतिशय लोकप्रिय जोडी, प्रिया बापट आणि उमेश कामत. दोघांचाही अभिनय भन्नाट आणि एकत्र स्क्रीनवर किंवा रंगमंचावर आले की संवादापेक्षा त्यांच्या केमिस्ट्रीच जास्त बोलते. त्यांच्या अभिनयातला तो सहजपणा प्रेक्षकांच्या मनाला थेट भिडतो. आणि मग सुव्रत आणि सखी. दोघांची अभिनयशैली वेगळी असली तरी एकत्र आले की निर्माण होणारी केमिस्ट्री अगदी खास. त्यांच्या परफॉर्मन्समध्ये उत्साह, विनोद आणि भावनांचा सुंदर मिलाफ पाहायला मिळतो. आणि शेवटी एक वेगळीच अनुभवी जोडी, लीना भागवत आणि सर. रंगभूमीवर अनुभव, संवाद फेक आणि अभिनयाची ताकद या जोडीला एक वेगळीच उंची देते. पण या सगळ्या जोड्यांमध्ये एक गोष्ट समान आहे, त्यांनी फक्त नाटक सादर केलं नाही तर प्रेक्षकांच्या मनात आठवणी निर्माण केल्या. तुमची या सगळ्यांमधली सर्वात आवडती नाटकाची जोडी कोणती? कमेंटमध्ये फक्त त्या जोडीचं नाव लिहा आणि ही मजा तुमच्या नाटकप्रेमी मित्रांसोबत नक्की शेअर करा. कारण मराठी नाटक म्हणजे फक्त अभिनय नाही, ती एक भावना आहे.